नमस्कार, मी आर्या शर्मा. आपण पाहत आहात MH52 न्यूज लाईव्ह. चाळीसगाव तालुक्यातील शिंदी गावात अंगणवाडीच्या बांधकामाबाबत अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. अवघ्या 5 वर्षांपूर्वी म्हणजेच 2020-21 मध्ये बांधण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्राचा काही भाग अचानक कोसळल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजावर आणि बांधकामाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चाळीसगाव तालुक्यातील शिंदी येथे जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्पाअंतर्गत बांधण्यात आलेल्या अंगणवाडी केंद्राचा काही भाग अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ही इमारत जीर्ण नसून अवघ्या 2020-21 मध्ये बांधलेली आहे. म्हणजेच साधारण 5 वर्षांपूर्वीचे हे काम असताना अचानक इमारतीचा भाग कोसळल्याने बांधकामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सुदैवाने ही घटना अंगणवाडी बंद असताना घडली, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जर ही घटना अंगणवाडी सुरू असताना घडली असती तर निरपराध लहान मुलांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता. सकाळी अंगणवाडीच्या मदतनीस साफसफाईसाठी आल्या असता त्यांनी दरवाजा उघडताच अंगणवाडीच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी तात्काळ ग्रामस्थांना आणि अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष यांना घटनास्थळी बोलावून घेतले. घटनास्थळी पाहणी करताना ग्रामस्थांनी या कामाच्या दर्जाबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या. ग्रामस्थांचा आरोप. ग्रामस्थांच्या मते ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा करण्यात आल्या आहेत. अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस चौकशी किंवा कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. प्रशासनाला सवाल. आता या घटनेमुळे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. अवघ्या 5 वर्षांत अंगणवाडीची इमारत कशी कोसळली? बांधकामाच्या गुणवत्तेची तपासणी कोणी केली होती? संबंधित कंत्राटदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का? लहान मुलांच्या सुरक्षेशी संबंधित असलेल्या अंगणवाडी केंद्राच्या बांधकामात जर असा प्रकार होत असेल तर हा अत्यंत गंभीर विषय आहे. प्रशासन या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. तालुका अध्यक्ष नवनाथ मांडे. आज आपण या ठिकाणी पाहतोय शिंदी ग्रुप ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत या ठिकाणी भ्रष्टाचारात अगदी कळस पाहायला मिळतोय. जिल्हा परिषद जळगावची अंगणवाडी ग्रामपंचायती आणि या ठिकाणी सकाळी ज्या सेविका आहे मदतनीस आहे त्या सकाळी इथं साफसफाईसाठी आल्या तेव्हा त्यांनी दरवाजा खोलल्यानंतर अशी परिस्थिती दिसली की समोरचा जो वरती स्लॅब आहे त्या स्लॅबचं प्लास्टर अगदी त्या बेंचवर पडलेलं दिसलं. म्हणजे जर हे घटना रात्री घडली कधी ते काही माहित नाही, पण मग जर हे मुलं असताना घडलं असतं तर ती परिस्थिती काय निर्माण झाली असती या ठिकाणी आपण बघू शकतो. तर अतिशय निकृष्ट दर्जाचं झालंय आणि अचानक ते रात्री कोसळलं. रात्री केव्हा कोसळलं ते काही सांगता येणार नाही, पण जेव्हा सकाळी यांनी दरवाजा उघडला तेव्हा ही परिस्थिती दिसली. आता इथं जर मुलं बसलेले असते, हे मुलं आहे छोटे छोटे, हे मुलं दाखवा एक, हे छोटी छोटी मुलं आता हे अंगणवाडीसाठी आले, त्यांचं शाळेचा टायमिंग 9:30चा आहे, 9:30ला शाळेसाठी आले. आता हे मुलं जर या ठिकाणी बसलेला असते आणि हा अपघात झाला असता तर काय परिस्थिती निर्माण झाली असती याची कल्पनाही करू शकत नाही. म्हणून हे अतिशय भ्रष्टाचाराच्या बाबतीत अतिशय कळस या ग्रामपंचायतीचा आहे आणि हे अतिशय दयनीय अवस्था आहे. आम्ही जर पोरं 9:30ला आणतो आणि असं झालं असतं आम्ही सोडून जातो, शेवटनी तिथं आवरत राहतील, जर वरून पडल्या तर काय परिणाम झाला. आता तुमचे किती असं सोडून जातो, दररोज उठून सोडून जातो त्यांना. आमची परिस्थिती तशी नाहीये. किती पोरं येतात इथे शाळेत? 2 पोरं येतात. तुम्हाला काय वाटतं ही परिस्थिती पाहून? आम्ही त्यांना कायम बोलत राहती, ते वल्ल होतं खालून जरी पाण्याचं उपळत होतं, मी यांना काय म्हणायची पोरं बाहेर बसाडा पण म्हणजे बसडू नका, आजार ताऱ्याचे आजार आहे मी तुम्हाला सांगेल होतं. म्हणजे आता हे वरून पडलं एखाद्या आम्ही जर नसतो काय झालं असतं येतो आणि पोरांचं. मुलं जर या ठिकाणी असते तर केवढा मोठा अपघात झाला. अपघात झाला असता. आमच्या गरीबाचे लेकरं येते आम्हाला लागतं, आम्ही दररोज उठून सोडून जातो त्यांना. हा किती वाजता आल्या तुम्ही? 9 वाजता. सकाळी 9 वाजता आल्यानंतर खाल्ल्यानंतर हे पडलं. मी 9 वाजता आले तर 9 वाजता पाहिलं, मग दादा त्यांना बोलवलं, म्हटलं इथं पडलंय. जर मुलं आले असतील त्यांच्या गुजरीकडे वाटाणे शिजवायला बसले असतील
मुला डोक्यात पडला असतं तर लोक मलाच बोलले असते. भेटूया नवीन घडामोडींसह. तोपर्यंत पाहत रहा MH52 न्यूज, आवाज जनतेचा.